अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील हेमंत उमेश गावंडे हे पत्नी हर्षा व आपल्या 2.5 वर्षीय मुलासोबत रेल्वेने 16 मार्च रोजी अकोटवरून अकोला गेले होते। दरम्यान अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली असता रवी परमार या परप्रांतीय सराईत अट्टल गुन्हेगाराने हेमंत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडून पळ काढला। त्यावेळी हेमंत गावंडे यांनी त्या चोराला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला, पण रात्रीच्या अंधारात तेथील झुडपात रवी परमार या बदमाशाने हेमंत गावंडे यांच्यावर हल्ला चढविला। या हल्ल्यामध्ये चोरट्यांनी हेमंत गावंडे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने प्रहार करून त्यांचा निर्घृण खून केला। पोलिसांनी या चोरट्याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा निषेध म्हणून हिवरखेड नगरवासियांनी मूक मोर्चा व कॅन्डल मार्च काढून संताप व्यक्त केला। सदर खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। याशिवाय या खटल्याकरिता नामांकित वकिलाची नियुक्ती करण्यात यावी अशी सुद्धा मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली। मागणीचे निवेदन पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर सह गजानन राठोड, हिवरखेड। माझे भाऊ हेमंत उमेश गावंडे जे की लोकल मेमो ट्रेन आहे, अकोटवरून अकोल्याला जात असताना अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 4 वर उतरले। तिथं उतरल्यानंतर माझा हा प्रश्न आहे की एक जिल्हा आहे हा पूर्ण भारतामध्ये, तिथून गाडी जाते पूर्ण जम्मूपासून तो तमिळनाडूपर्यंत सर्वकडे भारतामध्ये प्रसार आहे, रेल्वेचा जाळा आहे आणि तिथं 4 पासून तर 1 नंबरपर्यंत 10 पर्यंत एकही पोलीस हजर नव्हता। जर आज पोलीस यंत्रणा असती तर माझा भावाचा जीव वाचला असता। आणि दुसरी गोष्ट, दरोडा टाकून चोर आणि निर्गुण हत्या पण करतो, याला सर्वस्वी हे रेल्वे पोलीस जबाबदार आहे। आणि तिथं गेल्यानंतर कुठलेही ज्या त्यांचे मिसेस पोलिसांकडे गेले त्यांनी दुर्व्यवहार केला। आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या मागे सर्व काही कुटुंब आहे आणि या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार रेल्वे आहे। त्याच्यामार्फत त्या जो आरोपी आहे रवी परमार याच्यावर कठोर हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टद्वारे एक शासकीय न्यायालयीन चौकशी फास्ट ट्रॅकद्वारे 2 ते 3 महिन्यामध्ये त्याला फाशी झाली पाहिजे, तर या हिवरखेड गावकऱ्यांकडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली जाईल माझ्या भावाला। हेमंत उमेश गावंडे याचा दिनांक 16/3/2025 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचा खून झाला, त्याचा खून करणाऱ्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे। शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत त्याची सुनावणी लावून 6 महिन्याच्या आत त्याचा निकाल लावून त्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे। आणि हेमंत याच्या पत्नीला शासनाने रेल्वे किंवा इतर शासकीय विभागात सामावून घेण्यात यावे। तसेच त्याच्या मुलाची सर्व जबाबदारी ही शासनाने उचलावी। तसेच मी सर्व हिवरखेड वासियांच्या वतीने शासनाला एक मागणी करतो की अशा चोरट्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे आणि समस्त जनतेचं संरक्षण झालं पाहिजे। रेल्वेत तात्काळ पोलीस तिथं बंदोबस्त लागला पाहिजे, CCTV कॅमेरे लागले पाहिजे, कारण की जे जनसामान्य नागरिक आहे त्यांची सुरक्षा करणं हे शासनाचं काम आहे। मी शासनाला विनंती करतो की तात्काळ या सर्व नागरिकांची स्वर्गीय हेमंत गावंडे यांचा जो निर्घृण हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ हिवरखेड वासियांनी आज भव्य मूक मोर्चा आणि कॅन्डल मार्च काढलेला आहे। फक्त मोर्चा काढून न्याय मिळणार नाही, तर यासाठी शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट लावून आणि त्याला 3 महिन्याच्या आत फाशी देणे गरजेचे आहे। परंतु त्याच्यासोबतच ज्या अव्यवस्थेमुळे ही हत्या झाली त्या अकोला रेल्वे स्टेशनचा जो भाग अकोला ते खंडवा आपण म्हणतो तो दक्षिण मध्य रेल्वेकडे असल्याने मध्य रेल्वेचे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। त्यामुळे अकोला ते खंडवा हा रेल्वे मार्ग तात्काळ मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करावा, जेणेकरून तेथे सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि भविष्यात कोणाचा जीव जाणार नाही आणि नागरिकांना सर्व सुविधा सुद्धा मिळतील। त्यामुळे लवकरात लवकर अकोला ते खंडवा हा मार्ग मध्य रेल्वेला। हिवरखेड येथील हेमंत गावंडे याची एका फालतू माणसानं निर्गुण हत्या केली। एखादी काही फार मोठं भांडण झालं असतं, लढाई झाली असती, त्यात जर आमचा गडी हारला असता आम्हाला काही वाटलं नसतं, परंतु आम्हाला त्याचा अभिमान आहे। आजकाल असं पाहिलं की पत्नीची रक्षा करणारे फार कमी लोक आहेत। त्याच्या पत्नीचं एका चोट्याने मंगळसूत्र पळून नेलं, परंतु तो स्वस्थ बसला नाही, त्याच्या मनाला ते पटलं नाही। तो त्या आरोपीच्या पाठीमागे गेला आणि त्या आरोपीशी 2 हात केले, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला।
तो लढला, तो लढवय्या होता, आम्हाला त्याचा अभिमान आहे. परंतु प्रशासनानं जर लोकांची जीवाची काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. तर अशाच घटना जर होत राहतील तर मग कुणावर भरोसा करा? कोण सुरक्षित आहे इथं? एक सामान्य माणूस आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी एका चोट्याच्या मागा लागते आणि त्याचा तिथं दुर्दैवी मृत्यू होते. पोलिसांचं अभिनंदन आहे, पोलिसांनी फार लवकर त्याचा तपास लावला. परंतु या चोट्टेवर अंकुश कोणाचा आहे? या लोकांवर अंकुश असणं आवश्यक आहे. इथं नंगा नाच चालू होऊन जाईल इथं. आणि मी युवकांना आवाहन करतो, आता मेणबत्त्या बंद करा. आपण जर अशा आपल्या लेकी बाळीवर कोणी मंगळसूत्रासाठी हात टाकेल आणि आपण स्वस्थ बसू, आम्हाला अभिमान आहे त्याचा जरी मृत्यू झाला त्याचा अभिमान आहे आम्हाला. तो लढला शेवटपर्यंत, परंतु त्याला न्याय भेटला पाहिजे. हे जे असे नीच वृत्तीचे लोक आहेत, या लोकांना फाशी झाली पाहिजे आणि याची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. नमस्कार. दिनांक 16 मार्च 2025 रोजी अकोला येथे हेमंत गावंडे राणा रिव्हरखेड या युवकाचा खून झाला होता. त्या संदर्भात रामदासपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे व त्यामध्ये आरोपीसुद्धा अटक आहे. या संदर्भात आज रोजी रिव्हरखेड येथील सर्व गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे की या गुन्ह्यातील आरोपी याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्यास लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी असे निवेदन आज रोजी यांनी दिले आहे. सदरचे निवेदन आम्ही आमच्या वरिष्ठांना पाठवत आहोत आणि त्यामध्ये लवकरात लवकर कारवाई केली जाईल.